जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव इथल्या तरुण शेतकरी नंदकिशोर गिराम यांना मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी 2.5 एकर जमीन विकावी लागली। पण तरीही त्यांनी हार न मानता उरलेल्या शेतात फूल शेती सुरू केली। आज फूल विक्रीतून ते वर्षाकाठी लाख ते 1.5 लाखांची कमाई करतायत। जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील तरुण शेतकरी नंदकिशोर गिराम आपली पारंपरिक शेती करायचे। पोटापुरतं कमावणाऱ्या गिराम यांचं शेती हेच उत्पन्नाचं साधन। पण अचानक त्यांच्या मुलाचं दुखणं सुरू झालं। दवाखान्याच्या वाऱ्या, मुलाचा औषधोपचार करता करता नंदकिशोर यांना त्यांच्या हिश्श्यातील 2.5 एकर जमीन विकावी लागली। अनेक शस्त्रक्रिया उपचारांनी मुलगा बरा झाला, मात्र उत्पन्नाचा मार्ग खुंटला होता। पैशाची गरज पारंपरिक शेतीतून पूर्ण होत नव्हती। मग नंदकिशोर यांनी आहे त्या जमिनीतून काय करता येईल, उत्पन्न कसं मिळवता येईल याची माहिती घेतली आणि 5 गुंठ्यापासून सुरुवात करत 1.5 एकर शेतीमध्ये निशिगंध, गलांडा, बिजली अशा फुलांची लागवड केली। पाण्याचं योग्य नियोजन, झाडांची योग्य काळजी घेऊन त्यांनी फूल शेतीमधून उत्पन्नाचा हा नवा मार्ग खुला केला। माझ्याकडे आता 3 वर्षापासून निशिगंध आहे। आता निशिगंधामध्ये मला एकदम थोडं छान वाटलं। मग त्यामुळे मी सुरुवातीला केलं होतं 10 गुंठ्याचा प्लॉट, नंतर वाढत आता माझ्याकडे 1 एकर निशिगंध आहे। त्यानंतर यावर्षी माझा नवीन प्रयोगामध्ये पासली मनसुनी, मार्केटला त्याला पार्सली सुद्धा म्हणतात, त्यानंतर बिजली असे 3-4 मी केलेलं आहे सध्या। आता निशिगंधामध्ये जर म्हटलं तर वर्षाकाठी मला 1 ते 1.5 लाख रुपये अर्धा एकरचा प्लॉट असेल तर निश्चित मिळू शकतात। आणि जे पासली आहे त्याला रेट मार्केटमध्ये दर त्याला 2 ते 3 रुपयापासून 15 ते 20 रुपयापर्यंत त्याला दर भेटतो एका गड्डीला। जर 20 गुंठ्याचा जर प्लॉट असेल पार्सलीचा तर पासलीमध्ये बी आपल्याला निश्चितच चांगला 1-1.5 लाखापर्यंत 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं। 10 गुंठ्यात फूल शेती यशस्वी झाल्यानं आता 1.5 एकरापर्यंत त्यांनी लागवड केली असून त्यातून वर्षाला 1 ते 1.25 लाखांहून जास्त उत्पन्न त्यांना मिळतं। एवढ्यावरच न थांबता त्यांनी परसली या झाडांची लागवड केली आहे। याची हिरवीगार चुटुकदार पानं ही मोठे हार आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी लागतात। त्यातूनही नंदकिशोर यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। त्यांचा पारंपरिक शेतीसोबत फूल शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जोडधंदा म्हणून परिसरातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांची ते गावातच खरेदी करतात। इतरही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच फूल शेती सुरू करून उत्पन्न मिळवावं अशी अपेक्षासुद्धा ते व्यक्त करतात। इतर शेतकऱ्यांनी माझं तर असं वैयक्तिक असं म्हणणं आहे की कमीत कमी 20 गुंठे 1 एकर ज्याच्या त्याच्या हिशोबाने, लेबरच्या हिशोबाने किंवा घरच्या आपल्या माणसांच्या हिशोबाने तुम्ही दुसऱ्या शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही निशिगंधा, तुमचं बिजली, शेवंती, झेंडू, गलांडा जे काही असेल ते तुम्ही करू शकता आणि त्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकता। तुमच्या शेतीला जोडधंदा म्हणून हे रोज येणारा पैसा आहे, तुम्हाला 1 रुपया कुणाला मागायची गरज पडणार नाही, तुम्ही 100% करू शकता। अनेक संकटांना तोंड देत पदरची शेती विकावी लागली तरी हार न मानता फूल शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळवण्याची नंदकिशोर यांची जिद्द इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।